एक कहानी बहुत बड़ी है, मगर इसके लिए कम से कम 7-8 दिन तो चाहिए और बहुत लंबा हो जाएगा। अभी हम आ, सती चरित्र अभी बड़ी शिव की रात्र है और शिव जी की रात्र में उत्सव तो होना ही चाहिए। शिव जी का विवाह संपन्न होगा और देखो अभी भगवान भगवान शेष नागाच्या शयेवर झोपलेले असताना भगवंताला वाटलं की मी एक आहे आणि एकाच अनेक व्हावं, म्हणून भगवंताने सर्वप्रथम एक कमळ उत्पन्न केलं आणि त्या कमळातून ब्रह्माजीचा जन्म झाला आणि ब्रह्माजीला सांगितलं की तुम्ही जा आणि सृष्टीची उत्पत्ती करा। ब्रह्माजी सृष्टीची उत्पत्ती करू लागले। प्रथम 4 सनत कुमारांना उत्पन्न केले, परंतु 4 सनत कुमार म्हणाले की आमचा जन्म फक्त भगवत भजनासाठी झालेला आहे, म्हणून पिताजी आम्ही सृष्टीची उत्पत्ती करू शकत नाही। आणि म्हणून ब्रह्माजीने रुद्र बालक उत्पन्न केले, परंतु रुद्र बालक म्हणाले पिताजी मलाही या संसारात रमणं आवडत नाही आणि म्हणून मी पण सृष्टीची उत्पत्ती करणार नाही। आणि तेव्हा ब्रह्मदेवानं एक सुंदर पुरुष म्हणून नावाच्या पुरुषाला उत्पन्न केलं आणि एक सुंदर स्त्री शतरूपा दोघांना उत्पन्न केलं आणि म्हणाले की जा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा। आता सृष्टीची उत्पत्ती करायची, परंतु पृथ्वी हिरण्यक्ष दैत्याने रसातळाला नेली होती आणि भगवंतानी वारा अवतार धारण केला आणि पृथ्वीवरती आणून मनु आणि शतरूपाच्या स्वाधीन केली। आणि मनु आणि शतरूपाला पहा 2 पुत्र झाले, एक प्रियरथ आणि उत्तानपाद आणि 3 कन्या झाल्या। 3 कन्या म्हणजे आकृती, प्रसूती आणि देवहूती। आपल्याला सर्वांच्या वंशाचं वर्णन करण्याला समय नाहीये, परंतु आपण आज प्रसूतीच्या वंशाचं वर्णन पाहणार आहोत। प्रसूतीचा विवाह दक्षाशी झाला। पहा, विवाह झाल्यानंतर दोघांना 16 कन्या झाल्या। 16 कन्यापैकी 13 धर्माला वाहिल्या आणि एक अग्नीला वाहिली आणि एक पितृगणाला, आणि 16वी कन्या जी होती जी सती ती भगवान शिवजीला दिली। आता प्रयागराज मोठं ब्रह्मसत्र घडलं आणि त्या ब्रह्मसत्रामध्ये शिवजी अध्यक्षस्थानी होते। शिवजी अध्यक्षस्थानी बसलेले असताना अनेक यक्ष, किन्नर, गण, साधू, संत सर्व त्या सभेमध्ये उपस्थित होते। आणि त्याच वेळी दक्ष तेथे आला आणि दक्ष तेथे आल्यानंतर सर्वजण उठून उभे राहून दक्षाला प्रणाम केला। दक्षाला प्रणाम केला, परंतु शिवजी मात्र ध्यानस्थ असल्यामुळे तसेच बसून राहिल्या। आणि दक्ष आल्यानंतर दक्षाने ब्रह्माजीला वंदन करून शिवजीकडे रागारागाने पाहू लागले। अरे अरे, हे ब्रह्माजीच्या सांगण्यावरून मी माझी कन्या सती शिवजीला दिली आणि मी आलो तरी हा जडासारखा बसलेला राहिला, मला वंदनही केलं नाही, मला नमस्कारही केला नाही। आणि म्हणून दक्ष म्हणू लागला की याला कोणत्याही यज्ञात आहुती दिल्या जाणार नाही। शिवजीला दक्ष सांगू लागला की शिवजीला कोणत्याच यज्ञात आहुती दिल्या जाणार नाही, शिवजीची कोणत्याच यज्ञात मांडणी केली जाणार नाही। आणि सर्व देवदेवतांनी रोखवलं, परंतु दक्ष मानला नाही। परंतु शिवजी भोळे दक्षाच्या बोलण्याकडे लक्ष दिलेच नाही। आणि आता थोड्याच दिवसात ब्रह्माजीने दक्षाला प्रजापती बनवले आणि ह्या दक्ष प्रजापतीने मोठा यज्ञ ठेवला। पहा, कणखल क्षेत्रामध्ये वाचस्पती नावाचा मोठा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये सर्वांना आमंत्रण दिलं
यज्ञाचं सर्वांना आमंत्रण दिलं, परंतु शिवजीला मात्र आमंत्रण दिलं नाही. आणि शिवजीचं आणि दक्षाचं भांडण सर्व जणांना माहिती असतानाही सर्व देवदेवता आपापली विमानं घेऊन शिव कैलासावरून जाऊ लागले. सतीनं पाहिलं की अरे, असं काय कार्यक्रम आहे की सर्वजण आपापली विमानं घेऊन जाऊ लागलेत. गंधर्वाच्या पत्न्या सजून धजून जाऊ लागल्या. तेवढे चंद्राची पत्नी रोहिणी नटून थटून विमानात बसून जात असताना सतीनं पाहिलं आणि म्हणाली, अगं रोहिणी, तू कुठे चाललीस? तेव्हा रोहिणी म्हणते, अहो तुम्हाला माहिती नाही का, तुमच्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ आहे. पित्याच्या घरी मोठा यज्ञ आणि मला विचारता? तेव्हा सती म्हणतात की खरं माझ्या पित्याच्या घरी यज्ञ आहे. हा सती, तुमच्या पित्याच्या घरी मोठा महायज्ञ आहे. तेव्हा सती माता कैलासावर जातात आणि शिवजींना सांगतात की माझ्या पित्याच्या घरी मोठा महायज्ञ होत आहे आणि आपण गेलं पाहिजे. आपण जर कुणाच्या घरी गेलो नाही तर आपल्या घरी कोणी येईल का, म्हणून आपण गेलं पाहिजे. तेव्हा शिवजी म्हणतात, सती आपल्याला कोणीच आपल्याला आमंत्रण दिलं नाही आणि बिना आमंत्रणाचं आपण कसं जाणार? तेव्हा सती म्हणतात की पित्याच्या घरी बिना आमंत्रणाचं गेलं तरी चालतं, गुरुच्या घरी, मित्राच्या घरी बिना आमंत्रणाचं गेलं तरी चालतं. परंतु शिवजी म्हणतात, सती आज गेलं तरी चालतं, परंतु वैर नसलं पाहिजे, भांडण नसलं पाहिजे तर गेलेलं चालतं. पहा, आई वडिलांच्या घरी, गुरुच्या घरी, मित्राच्या घरी आपण आमंत्रण नसलं तरी जाऊ शकतो, परंतु काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. जिथं तमाशा असतो तिथं आमंत्रण असलं तरी जाऊ नये, परंतु कथा कीर्तन जर असेल ना तर तिथं आमंत्रण नसलं तरी अवश्य जा. पहा, तहान लागली म्हणून पाणी प्यायचं असतं आणि तहान नसतानाही आपण सरबत पितो, परंतु तहान असतानाही काय पिऊ नाही, दारू पिऊ नये. आणि म्हणून शिवजी सांगू लागले की हे सती, कुणाच्या घरी मंगल विवाह असतो तर कुणाच्या घरी मरण असतं आणि म्हणून मी सर्वांना मनाने भेटत असतो. सती आपल्याला आमंत्रण नाही, आपण नाही जायला पाहिजे. परंतु सती माता खूप हट्ट करतात आणि पतीचं न ऐकता निघतात. शिवजीला वाटतं की सती एकटी जाऊ नये म्हणून तिच्याबरोबर आपले गण पाठवतात. आता सती भांडण जर झालं आपल्या पतीशी तर किमान त्या दिवशी तरी घर सोडू नये, परंतु सती माता आज घर सोडतात आणि आपल्या पित्याच्या महायज्ञाला जातात. पहा, महायज्ञामध्ये पोचतात आणि पाहतात की किती दिवसांनी मी आले. मी माझ्या सर्व बहिणींना भेटेन, माझ्या आईला मिठी मारून भेटेन, वडिलांना समजवीन. आणि म्हणून सती माता यज्ञ मंडपात पोहोचतात आणि आपल्या बहिणींच्या जवळ जाऊ लागतात. परंतु बहिणी सती माताची थट्टा करतात, हसतात, खिदळतात आणि एकमेकीला म्हणतात तिला आमंत्रण नाही तरी ही आली. सती माता सर्व पाहतात परंतु सोडून देतात. जाऊ द्या, काय हरकत नाही, माझ्या बहिणी माझ्याशी बोलत नाही ना तर काय हरकत नाही, मी माझ्या आईशी भेटेल, वडिलांना समजून सांगेल. सती माता आईजवळ जाणार, तोच दक्ष तिथे येतो आणि म्हणतो, सती तुला आमंत्रण नसताना तू यज्ञाला कशी आलीस? बाबा मुलीला आमंत्रणाची गरज असते का? नाही. परंतु दक्ष सतीला खूप काही बोलतो आणि सती माता आपला अपमान सहन करते आणि म्हणते की शिवजी माझा स्वीकार अवश्य करतील, मी पुन्हा कैलासात जाईल. परंतु सती माता यज्ञ मंडपात फिरतात आणि पाहतात की शिवजीला कुठे स्थान दिलं नाही. सर्व देवतांची मांडणी केली परंतु शिवजीचं स्थान कुठेच नाही. कोणत्याही यज्ञात भाग दिला नाही
आणि आज तर ईशान्य दिशा खाली आहे आणि म्हणून मी माझा अपमान केला, सहन केला, परंतु माझ्या पतीचा आज अपमान झालाय आणि मी हे शरीर जिवंत ठेवणार नाही. मी ह्याच अग्नीत माझं शरीर हवन करील. आणि सती माता उत्तरेकडे तोंड करतात आणि त्या यज्ञ मंडपात हवन आहे तिथे बसतात आणि 13 श्लोकात भाषण देतात की अरे पाप्या तुला हे शिवतत्व, जो ज्याला शिवतत्व समजत नाही तो भगवंत हरीला कधीही भेटू शकत नाही. आणि म्हणून सती माता त्या होम हवनात आपलं शरीर जाळून भस्म करतात. आणि शरीर जाळून भस्म केल्यानंतर नारदजी शिवजीला सांगतात, सर्व वार्ता शिवजीला सांगतात आणि शिवजी तांडव नृत्य करू लागतात. पहा, जटाटवी गल